नमस्कार, मी आहे तन्वी. आपल्या सिया स्टाईल या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे गणेश चतुर्थी आणि ही कालची हरतालिकेची पूजा आहे जी मी उचलत आहे, कारण आपल्याला त्याच ठिकाणी गणपतीचं डेकोरेशन करायचं होतं आणि त्याच ठिकाणी आपल्याला गणपतीला बसवायचं होतं. तर डेकोरेशनची पण तयारी चालू आहे, तुम्ही बघू शकता. सिया पण मध्ये मध्येच करते, म्हणजे ती उठल्यानंतर तिचं करावं लागतं, तर ती करते मध्ये मध्ये. काम करता करता आमच्या गप्पा पण चालूच होत्या. तर आपलं खाली सोसायटीमध्ये पण गणपतीची तयारी चालू आहे. तर तुम्ही ढोल ताशांचं वगैरे गणपतीचं आगमन वगैरे बघितलेलंच आहे. तर सोसायटीमध्ये असे विविध फेस्टिवल्स होतात, छान प्रकारे सेलिब्रेट पण होतात. तर त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. आज गणपती बसणार आहे, तर सकाळपासून काम आणि आवरणं चाललंय आणि त्यात सिया पण खूप परेशान करते आणि त्यामुळे बोलणं नाही झालं आणि काही शूट करणं नाही झालं आणि एवढं डिटेलमध्ये शूट नाही करणार मी, पण थोडं तुम्हाला दाखवते. आता वरण केलं आणि यामध्ये लावलेले वरण भात झालेलं आहे आपलं, आणि यामध्ये लावलेले आळूची वडी आणि आता हे भजे करायचे, त्याचे गिलक्यांचे भजे, त्याचं हे आता टाकते. आणि आपण काल घरी आल्यानंतर पण राहिलं, कारण खूप उशीर झाला होता यायला. एवढी खूप ट्रॅफिक होती, त्यामुळे घरी येऊन बोलता पण नाही आलं. सियाला जीव घालून परत झोपवायचं होतं, तर 1 वाजला होता त्यामुळे. आणि आज रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी थोडे उशिरा उठल्या गेल्यामुळे थोडी कामं लांबतात. रात्री आम्ही साबुदाणा वडा खाल्ला ना, तर त्यासोबतच उकडीचे मोदकची ऑर्डर दिलेली. आता हे उकडीचे मोदक आणणार आहेत आणि मग नंतर सगळं तर आपलं आता 1 तासात सगळं आवरेल. डेकोरेशन पण झालेलं आहे अर्ध्याच्यावर. बस मग 1-1.5 तासात आपला गणपती आपल्या घरी येईल. तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते, नंतर मला तिचं आवडता येईल, कपडे वगैरे, मेकअप वगैरे. तर माझा आता स्वयंपाक पण झालाय जवळपास, फक्त तळायचं बाकी आहे, म्हणजे भजे वगैरे. आणि हे बघा, हे मोदक आणलेत त्यांनी. लास्ट टाइम काय झालं, म्हणजे मागच्या वर्षी आम्हाला भेटलेच नव्हते मोदक, त्याच्यामुळे आम्ही याची ऑर्डर दिली आधीच आणि यावेळेस आणले. तर आता आपला खालचा गणपती पण आलेला आहे. ढोल ताशे पण लावलेले, ते तुम्हाला माहिती आहे, मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असणार. तर मी तुम्हाला खालचा गणपती आणि ढोल ताशांचं ते दाखवते. चला. आमच्या सोसायटीचा गणपती यांनी बॅकग्राऊंड डेकोरेट केलंय. तर हा टेबल बाकी होता ज्यावर आपल्याला गणपती स्थापना करायची, तर तो टेबल मी करते. आता नुकताच माझा स्वयंपाक पण आटोपला होता, म्हणजे वरवरचा. आणि स्वयंपाक करून सगळं हे पण करायचं म्हटल्यावर एक गोष्ट राहून जाते आणि एक गोष्ट उरकायची असते, म्हणजे कसं सगळी जबाबदारी माझ्यावरच पडते. तर त्यात सिया पण होतीच मला थोडीफार मदत करायला, तुम्ही बघू शकता. तर केळीची पानं आपण त्यावर नैवेद्य आणि मोदक ठेवण्यासाठी मी व्यवस्थित त्याच्या साईजने कट करून ठेवते आधीच, कारण मग वेळेवर परत होत नाही ते, म्हणून. मी खाली जाते. तरी ते बघू शकता तुम्ही, माझी छोटीशी सिया मला कशी मदत करते. मी तिला जसं सांगितलं तसं व्यवस्थित करते ती.
बघितलं असणार की सियाने किती छान प्रकारे हे सगळ्या पाकळ्या केल्या आहेत. किती सुंदर असं मला मदत करते सिया. म्हणून बेटा सांग तू काय करते मला? आ मदत करते. तिकडे सांग व्हिडिओ मध्ये. मदत करते मी. कोणाला? मम्मीला मदत करते मी. हा फुलं टाकते याच्यात. गुड गर्ल. थँक यू. आणि कलशवर स्वस्तिक पण काढले कलश स्थापना करण्यासाठी. चला तर आता आपल्या बाप्पा येण्याची वेळ झाली. इथे जवळ आहे. माझी टिकली. आहे सगळे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. खाली ठेवले बघ त्याच्यावर ठेवा. असं दिसते. ठेवू? इकडे सारखं वाटते स्वस्तिक समोर द्या. ओके. बस गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. मी आणि राज गेलो होतो गणपती आणायला. तुम्ही याला ओळखलंच असेल, आपल्या प्रत्येक ब्लॉग मध्ये होता, गणपतीच्या प्रत्येक ठिकाणी असतो. हॅलो. हा लावला दिवा. लावला ना. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. चला आज ठीक आहे. आज राजनीच कॅमेरा पकडला फोन. तर आज राज कॅमेरामन झाला होता आमच्यासोबत आणि त्यांनी छान शूट करून दिले. चला तर गणपती चालू झालाय खाली. हॅलो गाईस, आम्ही खूप छान गणपती बसवला. तुम्हाला कशी वाटली गणपतीची मूर्ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे आपल्या बाप्पाचं आगमन झालेले आहे. तुम्ही बघू शकता असे आपले बाप्पा आहेत. हा बाप्पाचा मिठाईवाला प्रसाद. हा बाप्पाचा मिठाईवाला प्रसाद. हे उकडीचे मोदक जे बाप्पाचे पण आवडीचे आहेत आणि सियाचे पण आवडीचे आहेत. हे फळं आहेत
आणि इकडे कळस ठेवलेला आहे, तो दिसत नाही तर कोणी म्हणाल कळस मांडला की नाही मांडला. तिथे नागिनीचं पानं आणि एक लाल सुपारी आहे. त्यानंतर ते डेकोरेशन आहे. हा घरी बनवलेला प्रसाद आहे. कटाची आमटी, हे मिक्स वरण, ही आळूवडी, वरण भात, ही भजी, पापड आणि पुरणपोळी आणि ही रांगोळ. आणि फुल रांगोळ कसं छोटीशीच काढावं लागते सियामुळे, तुम्ही बघितलं असेल काढताना. तर अशा प्रकारे होता 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 खूप वेळ लागतो. त्यात व्हिडिओ जर घ्यायचा म्हटल्यावर तर खूपच जास्त वेळ लागतो. त्यामुळे मला साडी घालायला थोडा वेळ नाही भेटला, यांना पण कपडे घालायला थोडा वेळ नाही भेटला. तुम्हाला गणपतीचा ब्लॉग कसा वाटला, आमची तयारी, तर नक्की कमेंट करून सांगा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आपल्या गणपती बाप्पाकडे एकच मागणं आहे की माझे जेवढे पण सबस्क्रायबर आहे त्यांची सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, माझ्या पण इच्छा पूर्ण होऊ देत. आता गणपती बाप्पा घरी आल्या म्हटल्यावर काय आनंदच असतो, सगळ्यांच्याच घरी असतो. तर तुमच्या पण घरी आहे का आणि तुम्ही कशी तयारी केली ते मला कमेंट करून नक्की सांगा. हे कोणते भाजी? ते थोडंसं उरलं, पालक टाकला म्हणजे भाजीचा उरलेला पालक आहे. गिलक्याची भाजी आणि हे पालक भाजी आहे ना. तर या जेवायला.